तुमची कमीत कमी तुम्ही पास पाहिजे फक्त. त्याला क्लास 1, क्लास 2, क्लास 3 वगैरे असा काही दर्जा नाही आहे, श्रेणी वगैरे काही विषय नाही आहे. तुम्ही फक्त 12वी पास पाहिजे, कोणतीही फॅकल्टी असू दे आणि कोणतेही समकक्ष जे अर्हता आहे, जसे की 12वी समान, जसं की ITIची काही फॅकल्टी आहेत, त्याच पद्धतीने डिप्लोमा जो असतो आहे, 10वी नंतरचे 3 वर्ष डिप्लोमा जो असतो, ज्यांचा डिप्लोमा झाला आहे त्यांनासुद्धा ह्याच्यामध्ये फॉर्म भरू शकताय. पण डिप्लोमाचे 3ही इयर कंप्लीट पाहिजे, लक्षात ठेवायचं. आणि फायनल रिझल्ट तुमच्या हातात पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला फॉर्म भरता येतो. ठीक आहे. हे झालं थोडक्यात पहिलं जे पॅराग्राफ झालं त्यातलं समकक्ष अर्हतेबद्दल थोडक्यात तुम्हाला नियम सांगितलं. आता दुसरा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये समतुल्य अर्हतेमध्ये दिलेला आहे. काय दिलेलं आहे आपल्याला आता बघायचं आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हा एक प्रश्न सर्वांचा असतोय, सर माझं YCMमधनं ग्रॅज्युएशन झालं आहे, माझं हे झालं आहे, ते झालं आहे. तर त्या मुलांना सूचना बघा. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला वा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेल्या